राज्याच्या राजकारणामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी ज्या आहेत तर त्या पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील येत आहेत. मात्र जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण आता सध्या आहोत खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयामध्ये आणि तिथं जर बघितलं तर अजितदादांचा फोटो आजही त्यांच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळतो. या संदर्भामध्ये त्यांना काय वाटतं नेमकं ते त्यांच्याशी बोलणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. खरं तर अजितदादांनी खंडन केलं त्या गोष्टीचं. मात्र तरी देखील तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात? राजकारणामध्ये ज्या चर्चा सध्या जोरात चालू आहे, त्याबाबत माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला याबाबतली कुठलीही माहिती नाही. शेवट आपण राजकारणामध्ये पक्ष पार्टी आणि त्या पक्ष पार्टीचा नेतृत्व करणारे नेते मंडळी तो निर्णय घेत असतात. आम्ही ज्या पक्षामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मध्ये काम करतो ते आदरणीय पवारसाहेब असू, आदरणीय सुप्रियाताई असू, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असू, यांना तो अधिकार असतो. त्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या नेतृत्वाने जर निर्णय घेतला तर तो निर्णय मान्य करायची तयारी ठेवायची असते. आपल्या कार्यालयामध्ये फोटो जो आहे अजितदादांचा अजूनही पाहायला मिळतो. शेवट 2019ला मी राष्ट्रवादी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर एक 4 वर्ष आम्ही ह्या सगळ्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून दादा होते, अर्थमंत्री म्हणून दादा होते. त्यामुळं ते सुद्धा पवार परिवार हा आमचा नेतृत्व करणारा परिवार आहे आमचे. त्यामुळं पवार परिवारातील साहेब असू, ताई असू, दादा असू, यांचे प्रत्येक राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याच्या कार्यालयामध्ये फोटो त्या ठिकाणी कंपल्सरी लावलेच जातात. शेवट आपला नेता असतो आणि त्याच्या आशीर्वादावर सगळ्या गोष्टी चालत असतात. मधल्या कालखंडात राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट पडले. 2 गट पडले. आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. पण तरी पण कुठंतरी एक स्नेह असतो, एक आपुलकीचं नातं असतं. ते कधी राजकारणामध्ये आणायचं नसतं. तुम्ही पाहिलं असेल राजकारणामध्ये एकाच कुटुंबातले 2 नेते मंडळी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असतात. याचा अर्थ ते कुटुंबाचं नातं जिव्हाळा कधी कमी होत नसतो. आपण पाहत असतो की पवार परिवारातील कुठला कौटुंबिक कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमामध्ये मोठी कुटुंब प्रमुखाची भूमिका म्हणून पवारसाहेब आज पण घेत असतात. याचा अर्थ त्यांनी ते कुटुंबामध्ये कधी दुही निर्माण नाही केली. त्यामुळं आम्ही एकत्र काम केलं. त्यावेळेस दादांचा फोटो लावलेला होता, आज पण तसाच आहे. पण याचा अर्थ आमचे राजकीय आम्ही पवारसाहेबांचे नेतृत्व मान्य करतो. याचा अर्थ त्यांचा फोटो लावला म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली तर आम्ही काम करीत नाही सगळ्यांना माहिती. पण कुठंतरी आपुलकी असते, कुठंतरी एक स्नेह असतो, एक कुठंतरी जिव्हाळा असतो. तो का असतो ना नेहमी. तुम्ही नेहमी सर्वच पवार कुटुंबाशी संपर्कात असतात. अजितदादांशी बोलणं होतं का आणि या संदर्भामध्ये काही चर्चा झाली होती आपली? नाही, या संदर्भात चर्चा करण्या इतका मी मोठा कार्यकर्ता नाही. मी एक ह्या पक्षातला एक छोटा घटक आहे. आपण पाहिलं असतो वर कळस असतो तर कळसाच्या खाली एक पाया म्हणून एक दगड असतो. तसे दगडाच्या भूमिकेत आम्ही आहे. त्यामुळं दगडाने कधी वर कळसाकडे पाहायचं नसतं आणि त्याची जबाबदारी पार पाडायची अशी तशी आम्ही या बाबतीत आम्ही कुठल्याच आमच्या नेतृत्वाशी बोलत नसतो. शेवट आम्ही आज्ञाधारक कार्यकर्ते आहे. नेतृत्वाने एखादा आदेश दिला, एखादी सूचना केली तर त्याचं योग्यरीत्या पालन करायचं असतं. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं 2 पवार कुटुंब एकत्र केली? नाही, शेवट मी तर नेहमी पाहतो, माझं तर बऱ्याच भाषणात एक वाक्य असतं, पवार इज द पॉवर, पॉवर इज द पवार. म्हणजे पवार हा परिवार आहे आणि तो परिवार अखंडित राहावा ही सगळ्यांची भावना आहे. माझीच भावना काय, त्यांची सगळ्यांचीच भावना साहजिक आहे ना. आपल्याला आपल्या कुटुंबात कधी आपल्या कुटुंबातील मुलांना असं वाटतं का आपल्या कुटुंबामध्ये 2 फळ्या व्हावा, एक चूल तिकडं एक चूल इकडं, असं कधी वाटत नाही ना. प्रत्येकाला वाटतं की आपलं कुटुंब एक संघ राहिलं पाहिजे, आनंदी राहिले पाहिजे, सुखी राहिले पाहिजे. तशी पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे ना. शेवट मी त्या परिवारातला एक सदस्यच आहे ना. तर हे होते खासदार निलेश लंके ज्यांनी म्हटलंय की परिवारामध्ये कुठल्याही प्रकारची दुही राहू नये अशी भावना जी आहे त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी एक सूचक वक्तव्य जे आहे या निमित्ताने केलं. कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, ठंगा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.